मृदुंगाच्या तालावरती भजनामध्ये दंग वारकऱ्यांची पावलं. ज्ञानोबा माऊली 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 याचा गजर, डोक्यावरती तुळशी वृंदावन, हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी. अशा भक्तिमय वातावरणात पुण्यामधील हडपसरमधील हरिओम कॉलनीमध्ये श्री विश्वकर्मासह भोजलिंग काका दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आलं. दिंडीचं स्वागत झाल्यानंतर कॉलनीमधील बापू जयसिंग गायकवाड यांच्या माऊली या निवासस्थानी विसावा घेतल्यानंतर सकाळी नाश्ता बाजीराव चौरे साहेब यांच्याकडनं, दुपारचं जेवण गोरख उदमले यांच्याकडनं, तर गोड शिरा कावरे साहेब आणि रात्रीचं जेवण बापू गायकवाड यांच्याकडनं, गोड खीर वाघ साहेब यांच्याकडनं दिंडीमध्ये आलेल्या वारकऱ्यांना देण्यात आली आहे. संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. त्यानंतर हरिभक्तपरायण जयराम सुपेकर महाराज यांचं कीर्तन झालंय. दिवसभर हरिओम कॉलनीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी काकडा आरती झाल्यानंतर दिंडीमधील वारकऱ्यांना एकादशी निमित्त साबुदाणा खिचडी मेमाणे कुंभारकर वाबळे यांच्याकडनं देण्यात आली आहे. तर दिंडीमधील वारकऱ्यांना चहा स्वप्नील लखमते, अशोक भोई, मारुती पाटील यांच्याकडनं देण्यात आलाय आणि पालखीनं पुढच्या दिशेनं प्रस्थान केलंय. विश्वकर्मासह भोजलिंग काका दिंडीचे मालक गोरक्षनाथ सुतार यांनी दिंडीच्या केलेल्या सेवेबद्दल हरिओम कॉलनीमधील सर्व नागरिकांनी त्यांचे आभार मानलेत. गोरक्षनाथ सुतार महाराज गेल्या 15 वर्षांपासून या दिंडी सोहळ्याचं उत्कृष्ट असं नियोजन करतात. दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी वारकऱ्यांची काळजी ते उत्तम प्रकारे घेतात. त्याचप्रमाणे भानोबा केटरिंगचे मालक संदीप गायकवाड यांनी सुद्धा आपल्या पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा केली आहे. तर बापू गायकवाड यांनी परिसरामधील सर्व नागरिकांचे आभार मानलेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.